नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत चॅट जीपीटीचा मोबाईलमध्ये वापर कसा करायचा, म्हणजे चॅट जीपीटीला प्रश्न कसा विचारायचा, इमेज कशी तयार करायची, व्हॉइस चॅट कसे करायचे, याचबरोबर चॅट जीपीटीच्या इतर फीचरचा वापर कसा करायचा हे जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोअरवरून ओपन एआयचे चॅट जीपीटी हे ॲप इन्स्टॉल करून ओपन करायचे आहे. ओपन केल्यावर अशा प्रकारे वेलकम टू चॅट जीपीटीची विंडो ओपन होईल. यामध्ये 3 पर्याय दिसून येतील. एक असेल कंटिन्यू विथ गुगल, म्हणजे तुमच्या मोबाईलवर असलेल्या गुगल अकाउंटने कंटिन्यू करू शकता. दुसरा असेल लॉग इन ऑर साइन अप, म्हणजे दुसऱ्या एखाद्या मेल आय डीने रजिस्टर करून लॉग इन करू शकता. किंवा तिसरा आहे कंटिन्यू ॲज अ गेस्ट, म्हणजेच रजिस्टर न करता डायरेक्ट चॅट करू शकता. परंतु गेस्ट पर्यायातून जर आपण चॅट जीपीटी वापरलात तर आपल्याला चॅट जीपीटीचे बरेच फीचर्स वापरता येणार नाहीत, जसे चॅट हिस्ट्री, चॅट पिन करणे, व्हॉइस चॅट, शेअर चॅट. परंतु अकाउंटमधून लॉग इन करून आपण चॅट जीपीटीला जे काही प्रश्न विचारून माहिती घेऊ ती सर्व माहिती चॅट हिस्ट्रीमध्ये सेव्ह राहते. तसेच काही महत्त्वाचे चॅट असतील तर ते आपण पिन करून ठेवू शकतो. चॅटची लिंक शेअर करू शकतो. म्हणून यातील सोपा आणि चांगला पर्याय म्हणजे कंटिन्यू विथ गुगल यावर क्लिक करा. यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जितके गुगल अकाउंट असतील ते अशा प्रकारे दिसून येतील. यातील आपल्याला हवा तो अकाउंट सिलेक्ट करू शकता. अकाउंट सिलेक्ट झाल्यावर असा पर्याय ओपन होईल. यामध्ये कंटिन्यूवर क्लिक करा. चॅट जीपीटीचे असे पेज ओपन होईल. यामध्ये आपले नाव आणि जन्मतारीख नोंद करा. खाली कंटिन्यूचा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा. असे पेज ओपन होईल. यामध्ये इथे खाली आस्क चॅट जीपीटीचा बॉक्स दिसेल. या ठिकाणी आपण आपल्याला हवा तो प्रश्न विचारू शकता. जसे मी येथे विचारतो, वजन कमी करण्याचे उपाय सांगा. आपण ज्या भाषेत प्रश्न विचाराल त्या भाषेत आपल्याला उत्तर मिळेल. आपण पाहू शकता येथे काही सेकंदात उत्तर तयार होऊन आलेले आहे. आपल्याला हवी ती माहिती आपण येथे विचारू शकता. समजा आपल्याला टाईप करण्याचा कंटाळा आला असेल तर येथे माईकचा आयकॉन असेल, यावर क्लिक करा व आपला प्रश्न विचारून उत्तर मिळवू शकता. जसे मी येथे विचारतो, मोबाईलचा शोध कोणी लावला. आता यावर क्लिक करून आपण प्रश्न चेक करू शकता. आता या ॲरोवर क्लिक करा. अशा प्रकारे आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल. समजा आपल्याला इमेज तयार करून हवी आहे तर येथे प्लस आयकॉनवर क्लिक करा. असे पर्याय दिसून येतील. यामध्ये खाली क्रिएट इमेजवर क्लिक करा. चॅटबॉक्समध्ये इमेज आयकॉन आलेला दिसून येईल. आता येथे आपल्याला जशी इमेज हवी आहे तसा प्रॉम्प्ट लिहा. मित्रांनो, चॅट जीपीटीमध्ये आपल्याला हवी ती पूर्ण माहिती मिळण्यासाठी प्रॉम्प्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. प्रॉम्प्टबद्दल मी यापूर्वी व्हिडिओ केलेली आहे. त्याची लिंक वरती आय बटनमध्ये दिलेली आहे, ती पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रॉम्प्ट कसा लिहावा हे समजून जाईल. आता मी येथे एक प्रॉम्प्ट लिहितो. एक 70 वर्षाची वयस्कर महाराष्ट्रीयन बाई भाजी मंडईत भाजी विकत बसली आहे. इमेज तयार व्हायला थोडा वेळ लागेल. आपण पाहू शकता थोड्याच वेळात एक चांगली इमेज तयार झाली आहे. आपण प्रॉम्प्ट जितका डिटेल लिहाल तितकी छान इमेज अथवा माहिती मिळत असते. समजा आपल्याकडे एखादा फोटो आहे किंवा एखादी वस्तू आहे आणि त्याची माहिती आपल्याला हवी आहे तर येथे प्लस आयकॉनवर क्लिक करा. आपल्या मोबाईलमध्ये फोटो असेल तर फोटोवर क्लिक करून मोबाईल गॅलरीमधून फोटो सिलेक्ट करा किंवा कॅमेरामधून त्या वस्तूचा फोटो काढा व येथे सेंड करा. काही क्षणात आपल्याला त्या वस्तूबद्दल माहिती आलेली दिसून येईल. अशा प्रकारे आपण हवी ती माहिती मिळवू शकता. समजा आपल्याला व्हॉइस चॅट करायची असेल तर या आयकॉनवर क्लिक करून चॅट जीपीटीशी संवाद साधू शकता. क्लिक केल्यावर से हॅलो टू व्हॉइसची नवीन विंडो ओपन होईल. इथे कंटिन्यूवर क्लिक करा आणि आता डन पर्यायावर क्लिक करा.
स्टार्ट टॉकिंगचे पेज ओपन होईल. आपल्याला काय विचारायचे आहे ते बोला. नमस्कार, ChatGPT AIचा शोध कोणी लावला हे मराठीत सांगा. नमस्कार. एआयचा शोध करण्याचा श्रेय अनेक शास्त्रज्ञांना जातं, पण त्यात मुख्यत्वे ॲलन ट्युरिंग यांना नामोल्लेख होतो. ट्युरिंगने संगणकी बुद्धिमत्तेचा पाया घातला आणि नंतर अनेक संशोधकांनी त्याचा विकास केला. त्यामुळे एआयच्या विकासात अनेक लोकांचं योगदान आहे. अशा प्रकारे ChatGPT आपल्याशी संवाद करून माहिती देईल. आता समजा तुम्ही ठराविक एखाद्या प्रोजेक्टवर काम करत आहात आणि त्या संबंधित असणारे सर्व चॅट एकाच हेडिंगखाली सेव्ह करून ठेवायचे असतील, तर मेनूमध्ये आपल्याला न्यू प्रोजेक्टचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करा. अशी विंडो ओपन होईल. यामध्ये आपल्या प्रोजेक्टचे नाव लिहा. मी येथे YouTube असे लिहितो व क्रिएट प्रोजेक्टवर क्लिक करतो. अशा प्रकारे प्रोजेक्ट तयार होईल. यामध्ये आपल्याला जे प्रश्न विचारायचे आहेत ते विचारू शकता. यामध्ये तुम्ही जी माहिती विचाराल ती या प्रोजेक्टमध्ये सेव्ह होईल. हा प्रोजेक्ट तुम्हाला अशा प्रकारे मेनूमध्ये दिसून येईल. तुम्हाला नवीन चॅट ओपन करायचे असेल तर येथे मेनूमध्ये न्यू चॅटचा पर्याय असेल. यावर क्लिक करून तुम्ही नवीन चॅट सुरू करू शकता. वरती आपल्या उजव्या बाजूला आपल्याला येथे हा एक सर्कल दिसून येईल. यावर क्लिक केल्यावर टेम्पररी चॅटची विंडो ओपन होईल. यामध्ये आपण जे चॅट कराल ते आपल्या चॅट हिस्ट्रीमध्ये सेव्ह राहणार नाहीत. ते ऑटोमॅटिक डिलीट होईल. आता तुमचे कोणतेही चॅट ओपन करा. वरच्या कोपऱ्यात 3 डॉटवर क्लिक करा. यामध्ये तुम्ही चॅटला रिनेम करू शकता. पिन करणार असाल तर पिन करू शकता. चॅट डिलीट करायचा असेल तर येथून चॅट डिलीट करू शकता. तसेच जर चॅट तुम्हाला इतर कोणाला शेअर करायचे असेल तर वरती शेअरचा पर्याय असेल. यावर क्लिक करा. खाली शेअर लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून या चॅटची लिंक आपण व्हॉट्सअप अथवा जीमेललाही शेअर करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण अगदी सहजपणे ChatGPTचा मोबाईलमध्ये वापर करून हवी ती माहिती अथवा इमेज मिळवू शकता. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक व अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.